तर फ्रेंड्स, आज आपण करणार आहोत लसणाचे आयते. त्यासाठी घेतली आहे मी लसणाची पात. आता हिचे मुळं जे आहेत ते असे काढून घ्यायचे, कारण त्याच्या मुळाला माती असते. त्यानंतर असे बारीक बारीक जे आहे लसणाची पात कापून घ्यायची आहे. तर लसणाची पात अशी थोडी जरट असते, त्यामुळे आपल्याला काय करावं लागते, तिला भिजत घालावं लागते. तर ही अशी बारीक चिरून झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, एका भांड्यामध्ये लसणाच्या पातीला अशा प्रकारे भिजवून घ्यायचं आहे 10 ते 15 मिनटासाठी. नंतर काय करायचं आहे, आपल्याला पात काढायची आहे, मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला बारीक करायचं आहे. आणि मुळं पण टाकले आहेत तुम्ही बघू शकता. आणि चवीनुसार आपल्याला मिरच्या टाकाव्या लागतात, कारण लसणाची पात ऑलरेडी तिखट असते. आता हे मिक्सचर तयार झालं आहे, याला एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊ. आणि 1 वाटी जर मिक्सचर असेल तर 2 वाटी पीठ या प्रमाणात आपल्याला तांदळाचं पीठ घ्यावं लागते. तर 2 वाट्या तांदळाचं पीठ टाकलं आहे. त्यानंतर कोथिंबीर बारीक चिरलेली आहे. आणि जे उरलेलं मिश्रण आहे ते आपल्याला पाणी टाकून इथे टाकून घ्यावं लागते. त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ, तुम्हाला जसं आवडते तसं. आणि त्यानंतर 1 चम्मच हळद टाकायची आहे. आणि हे जे मिश्रण आहे याला असं छान एकत्रित करून घ्यायचं आहे. मग हे एकत्रित झाल्यावर आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये असं पातळसर बॅटर तयार होईल अशा प्रकारे आपल्याला पाणी टाकावं लागते. आणि मग ते पाणी टाकल्यावर पहा असं बॅटर तयार झालं आहे. आणि मग आता आपल्याला आयते तयार करायचे आहेत, त्याच्यासाठी तव्याला सेट करावं लागतं. त्याच्यासाठी तवा गरम करून त्याला तेल लावायचं आहे. मग तवा गरम झाला की त्याचं थोडं स्पीड कमी करायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे असं बॅटर तुम्हाला टाकून घ्यायचं आहे. तर तुम्हाला दिसत आहे इथं बॅटर कशा प्रकारे टाकलं गेलं आहे. मग बॅटर टाकून झाल्यावर त्याच्यावर झाकणी ठेवून त्याला थोडी वाफ आली की तेल टाकायचं आहे. आणि मग त्याला तेल टाकून साईडने काढून घ्यायचे आहेत. आणि अशा प्रकारे तुम्हाला जे आयते आहेत ते असं पलटून घ्यावं लागते. तर हे पलटल्यावर पहा आपलं किती छान असे आयते तयार झाले आहे. आणि याला थोड्या वेळ शिजवून द्यायचं आहे. लेट्स एन्जॉय.